मी हा विचारच नाही करू शकत की मी भारताबाहेर जाऊन मी कुठेतरी एका वेगळ्या देशात जाऊन सेटल होईन किंवा मी माझा संसार तिथे थाटेन किंवा आय डोंट नो. मी नाही रिलेट करू शकत. म्हणजे मी अजिबात जे भारताबाहेर गेलेले आहेत त्यांचं मला कौतुक वाटतं आणि ते त्यांचं आयुष्य तिथे वेगळ्या पद्धतीने जगतात. स्वतः माझा सख्खा मोठा भाऊ भारताबाहेर सेटल झालेला आहे. पण मी हा विचारच करू शकत नाही. मी भारताबाहेर जाऊच शकत नाही. मेरा भारत महान आणि मला असं कामापुरतं फक्त काम आहे करून हा, परत काम- येतो. जाईल, फिरायला जाईल पण हा. स्थायिक नाही स्थायिक होऊ नाही शकत. होणार. स्थायिक होण्याचा मी विचार एकदा मध्ये कधीतरी प्रिया म्हणजे आमची कोर्टशिप चालू होती ना तेव्हा एकदा ना प्रियाच्या मनात एक ते पिल्लू आलं होतं कारण ती तेव्हा ते शिकत बिकत होती आणि तिला शिकायचं होतं आणि तिचं एक आलं होतं मनात. तेव्हा मला पहिल्यांदा धडधड झाली होती की ती म्हणाली की मला भारताबाहेर जाऊन राहायला काय मजा येईल ना आणि तिथे शिकायला तिकडचं काम पाहिजे. मात्र तिकडचं काम असेल तर मला आवडेल तिथे जायला. मला तिथे जाऊन काहीतरी सेटल करायचं. माझं असं अरे अरे चुकला की काय आपला निर्णय. नाहीतर मग जरा तेव्हा अर्थात मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं तुला जायचं असेल तू जा मी येणार नाही. तिकडनं लांबनं आपल्याला काय म्हणतात ते लॉंग डिस्टन्स करायचं असेल ते एक वेळ मला चालेल. मला तिथे बोलवायचं नाही आणि मी तिथे येणार नाही. तुला तिथे वेगळं तुझं करिअर करायचंय. आताही मी तुला म्हणतो तुला काय हॉलिवूडमध्ये जाऊन काय करायचं असेल तू जा आणि तू काय कर मी येणार नाही. मी इथे उत्तम आहे. मी विचारच करू शकतो. पण हे ना मजेचा भाग नाही पण जेन्युअनली मला असं नंतर मी हे विचार करायला लागलो. पण जेन्युअनली माझं असं व्हायचं मी मुंबईच्या बाहेर कुठे काही दिवस जरी मी राहायला गेलो ना मला हे लहानपणी पण व्हायचं. खूप दिवस जर मी बाहेर कुठे गेलो असेल ना तसं मुंबईत झाल्यानंतर मला छान श्वास घ्यायला लागतो. कुठेतरी मला ते सफोकेशन आता आलो बाबा मुंबईत आलो आपण आपल्या घरी जाणार. ट्रॅफिक मध्ये खूप छान श्वास घेता येतो. हो हो मोकळा श्वास घेतो. मला कधीच ट्रॅफिक बिफिक मी चिडचिड करत नाही. मी जे आहे ते ऍब्सोल्युटली नाही. हिला विचार नाही अजिब म्हणजे अगदी मला काहीतरी काम वर्स्ट रिॲक्शन असते अरे यार चला आता मजा करूया ट्रॅफिक मध्ये. हो जेन्युअनली कारण एका पॉइंट नंतर आपण काहीच काहीच करू करू शकत शकत नाही. नाही, हा. आपण चिडचिड करून काय ही करणार practical आहोत. thinking झाली आता. हा, काहीच नाही आपण करू शकत. काहीच करू शकत नाही. आपण शिव्या घालणार हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणार आपल्या कानाला त्रास होणार आणि बरं आपलं ब्लड सगळ्यात प्रेशर वर्स्ट वाढणार. सिच्युएशन ती असते ना की तहान लागलेली असते तुम्ही खूप पाणी प्यायलेलं असतात गाडीत पेट्रोल संपत असतं खूप ट्रॅफिक असतं आणि वॉशरूमला लागलेली असते. बेकार सिच्युएशन. ह्याच्या इतकी वर्स्ट सिच्युएशनच नाही असू शकत. त्याच्यात सुद्धा हा मनुष्य संत पदाचा स्टेअरिंग व्हीलवर शांत बसलेला असतो. मग गाणी लावतो मग गप्पाच मारायला लागतो मन विचलित लक्ष विचलित करण्यासाठी. त्यामुळे तो भारताबाहेर नाही राहू शकत. ते आशयाचं त्याला नाही जमणार. हा बाकी मला बऱ्यापैकी तो आशय जो आहे आपल्या आणि स्वतःचे आई वडील मित्रमंडळी हे वगैरे सोडून तर तो अजिबात जाणार नाही जाणार. नाही अजिबातच नाही. मी विचारच नाही. मी इथे असं नाही की मी इथे काही मी एकटा इथेही राहीन माझं ते काही म्हणणं नाही पण भारताबाहेर नाही.